हे बघा भुयारी ध्यान मंदिर. या मंदिरात भुयारात स्वयंभू शिवलिंगाचे ध्यान मंदिर आहे. इथे शांतता आणि ध्यानधारणेसाठी जप आणि नामस्मरण केले जाते. यामुळे मन प्रसन्न होते. इथेच ना गणेश पहिल्यांदा गेले होते. ऊन खूप असल्या कारणाने ना वाटेत मस्त असा उसाचा थंडगार रस घेतला आणि निघालो बडेबाबांच्या दर्शनासाठी, म्हणजे मायंबाला जाण्यासाठीच. मायंबाला जाण्यासाठी ना घाट चढून जावं लागतं. खूप उंच डोंगर आहे. मायंबाला गेल्यावरती मला ना इथे खूप दिवसानंतर हे वासुदेव बाबा दिसले. छान असं मच्छिंद्रनाथ महाराजांचं दर्शन घेतलं. इथे ना मंदिराचं काम चालू आहे आणि इथे पण खूप जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे आमचं अगदी आरामात दर्शन झालं. आणि ही बघा गौमाता किती शांत उभा आहे. अद्विकने तिला हात लावला तरी ती शांत होती. इथे ना खेळण्यांची खूप सारी दुकानं होते. तिथेच अद्विकसाठी काही खेळणी घेतली. त्यानंतर अद्विकला पॉपकॉर्न घेतले आणि सोबतच आईस्क्रीम घेतली आणि आमच्यासाठी बदाम शेक घेतला. त्यानंतर आम्ही गेलो रुद्रेश्वर मंदिरात. हे मंदिर गर्भगिरी डोंगर रांगेत आणि एका खोल दरीत आहे असे म्हणतात. येथील शिवलिंग दर महाशिवरात्रीला गव्हाच्या दाण्याएवढे वाढतात, म्हणून याला रुद्रेश्वर असे म्हणतात. ते पण शांत वातावरणात अगदी छान असं महादेवांचं दर्शन झालं. आणि इथे बघा महादेवांची पिंड डाळिंबाच्या झाडापासून किती छान बनवली आहे. आणि कानिफनाथ महाराजांची यात्रा जवळ आल्या कारणाने तिथे दिंड्या येत होत्या. तिथे देवाची आरती केली. आणि हे बघा अद्विकचं ट्रॅक्टरमध्ये बसण्यासाठी कसं करतोय. शेवटी त्याला ट्रॅक्टरमध्ये बसवलं. चला इथेच एंड करते. बाय.